नमस्कार, स्वागत आहे तुमचं द MS-20 CSN पॉडकास्ट आवाज मराठीच्या मध्ये. मी आहे तुमचा होस्ट श्रेवण लाड. आपल्या सर्वांच्या आयुष्याची खरी सुरुवात होत असते गुरुपासून आणि शिक्षणापासून. तसंच आमच्याही पॉडकास्टची सुरुवात आम्ही करत आहोत गुरुपासून आणि शिक्षणापासून. आज आपल्यासोबत आले आहेत असे शिक्षक ज्यांनी आपल्या छत्रपती संभाजीनगर शहरातील अल्पसुविधा असलेल्या वस्तीत विना भिंतीची, विना छताची एक शाळा उभारली आहे. त्या शाळेचे नाव आहे विना छताची शाळा. हे आहेत आपल्या समाजातील खरे प्रेरणादायी शिक्षक भगवान सदावर्ते सर. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासामागची संघर्ष, प्रेरणा आणि माणुसकीची खरी कहाणी. नमस्कार सर, स्वागत आहे तुमचं आमच्या पहिल्या पॉडकास्ट एपिसोडमध्ये. नमस्कार. सर, आपल्या विना छताची शाळेची जी काही संकल्पना आहे ही खूपच आगळीवेगळी आहे आणि नावाचा एक संघर्ष दडला आहे. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि केव्हा सुचली, कुठून सुचली? मी मूळचा तसा बुलढाणा जिल्हा लोणार तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे चिंचोली सांगळे. मी तिथला रहिवासी आहे आणि मी शिकायला इकडे संभाजीनगरला आलेलो. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना मला काही अशी झोपड्यामध्ये मुलं दिसली की जी भंगार वेचत होती आणि ती शिक्षणापासून वंचित होती. त्या मुलांशी ज्यावेळेस मी संवाद साधला त्यावेळेस त्या मुलांच्या मनामध्ये कुठेतरी शिकण्याची जिद्द होती, पण ते मुलं म्हणायचे की सर, आमची परिस्थिती नाहीये शाळेमध्ये जाण्याची, आम्हाला रोज भंगार वेचायला जावं लागतं. मग मी म्हंटल त्यांना, तुम्हाला शिकायची इच्छा आहे का? पण तर ते म्हणायचे हो, खूप इच्छा आहे. मग त्या मुलांना मी झाडाखाली घेतलं बोलून आणि तिथे सुरू केलं 1-2 मुलांपासून. मग त्या मुलांना त्याची आवड निर्माण झाली. मग त्यांचं पाहताना आजूबाजूची पण मुलं, त्याच झोपड्यामधली जी भंगार वेचणारे कुटुंब आहेत त्यांची मुलं मग तिथे येऊ लागली. मग जवळपास एकाच ठिकाणी जवळपास 30 ते 40 विद्यार्थी तयार झाले. आता विना छताची शाळा ही संकल्पना अशी आहे की आज तुम्हालाही माहिती आहे की ज्यावेळेस आपण कुठेतरी शिकायला जातो, शिक्षण घेतो त्यावेळेस कुठेतरी 4 भिंतीच्या आत शिक्षण दिलं जातं आणि त्यालाच आपण एक वर्ग म्हणतो किंवा क्लास, है ना. पण माझ्याकडे तसं काही 4 भिंतीचं काही वर्ग नव्हता. माझे ओपन झाडाच्या खालचं एक ही शाळा होती, विना छताची शाळा. कारण त्याला छतच नाही, म्हणून मग मी एक त्याला असंच एक नाव सुचलं मला आणि मी त्याला नाव दिलं की विना छताची शाळा म्हणून. हा विना छताच्या शाळेचा तिथून 2 मुलांपासून तो प्रवास सुरू झालेला. ओके, अतिशय उत्कृष्ट आणि प्रेरणादायी अशी संकल्पना आहे सर. तर हा जो प्रवास आहे तर हा 2 मुलांपासून सुरू झालेला होता शिक्षणाचा प्रवास. तर आतापर्यंत किती मुलं तुमच्यापर्यंत जोडले गेलेले आहेत? खरं तर 2 मुलांपासून हा झालेला प्रवास आज 70 ते 80 विद्यार्थी आहेत माझ्याकडे, जे मुळात शिक्षणापासून वंचित आहेत. म्हणजे काही झोपडपट्टी भागातले मुलं असतील, ज्यांनी अर्धवट शाळा सोडून दिल्यात, किंवा काही मुलं परिस्थितीमुळे रेग्युलर शाळेत जात नाहीत. असे मुलं, किंवा मग वाळूज MIDC मध्ये भंगार वेचणारी मुलं असतात, कुटुंब झोपडीमध्ये राहतं त्यांचं. ही अशी मुलं मुळात ही शिक्षणापासून वंचितच आहेत. 5 ते 15 गटातली मुलं असतात आणि हे पूर्ण शिक्षण वंचित आहेत. मग ह्या मुलांना मी प्रवाहात आणून जवळपास 70 ते 80 विद्यार्थ्यापर्यंत आता हा आकडा गेलाय आणि कमी जास्त होत राहतात मुलं. कधी वाढतात पण कमी पण होतात. पण मी यांना शिक्षणाच्या प्रवाहात थोडं असं टिकून ठेवलेलं आहे सध्या तरी. आणि आता जेव्हा तुम्ही या मुलांना शिकवतात, जेव्हा तुम्हाला म्हणजे शिकवताना अशा कुठल्या अडचणींचा सामना करावा लागतो पालकांकडनं, समाजाकडनं? नाही, सुरुवातीला ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस मला तर काही शालेय साहित्याची गरज भासतच होती. मला जसं की बोर्ड लागत होता शिकवण्यासाठी. आता मी एका ठिकाणी वॉचमॅनचा जॉब करायचो. मला तिथं काय तुटपुंजी पगार असायची, 2-3 हजार रुपये द्यायचे, ते जास्त नव्हतं. तर मग मी माझ्या त्याच्यातूनच, त्या पैशातूनच मी एक बोर्ड खरेदी केला होता सुरुवातीला आणि मग त्या बोर्डवर मी भिंतीला लावून सुरू केलं होतं. मग कालांतराने जसजसं मी माझा हा प्रवास वाढत गेला शाळेचा, तशी लोक जोडत गेली, समाजामध्ये वेगवेगळ्या समाजातली लोक जोडत गेली आणि लोक तेव्हा पुढे आली आणि लोक स्वतःहून मदत करायला लागले. मग कोणी वस्तू स्वरूपामध्ये मदत करत होते, कोणी आर्थिक स्वरूपात थोडंफार मदत करायचे. मग असं करत असताना मग मला पण एक एनर्जी निर्माण झाली माझ्या मनामध्ये की चला, आपल्याला आजही समाजामध्ये काही लोक आहेत अशी की त्यांना ह्या गोष्टीची जाणीव आहे. तर मग लोकांकडून मदत भेटत गेली हळूहळू थोडीफार. मग मी हा प्रवास चालूच ठेवला निरंतर. या मुलांच्या पालकांची काय प्रतिक्रिया होती जेव्हा तुम्ही पहिल्यांदा या मुलांना शिकवण्यासाठी त्या पालकांना तुम्ही विनंती केली असेल की मला शिकवण्याची इच्छा आहे? तर मुलांच्या पालकांचे काय हे
नाही ऍक्च्युली काय मुळात ह्या लोकांच्या मनामध्ये किंवा त्यांच्या अवतीभोवती शिक्षणाचं वातावरणच नव्हतं. आता शिक्षण काय नेमकं यांच्या डोक्यामध्ये ही गोष्ट नव्हतीच. पण मला ह्या लोकांना म्हणजे ह्या मुलांच्या आईवडिलांना कन्व्हिन्स करण्यासाठी खूप त्रास झाला. कारण त्यांना सुरुवातीला विश्वासात घेणं किंवा माझा त्यांच्यावर विश्वास किंवा त्यांचा माझ्यावर विश्वास ह्या गोष्टी खूप महत्वाच्या होत्या. ज्यावेळेस मी तिथे गेलो त्यावेळेस त्या लोकांना असं वाटायचं की हा आमच्या मुलांना किडनॅप करायला आला की काय? किंवा त्यांना असंही वाटायचं की यानं जर मुलांना शिकवलं तर मग मुलं आमचे भांगार वेचणं बंद होईल. मग घरची जी संध्याकाळची चूल पेटणारी असते तर ती पेटणंही बंद होईल. त्यांना तसंही वाटायचं. अच्छा. पण मी वारंवार त्यांच्या झोपडीमध्ये जायचो, बसायचो. त्यांच्यासारखंच राहण्याचा प्रयत्न करायचो. त्यांना विश्वासात घ्यायचो. शिक्षणाचं महत्त्व मुळात पटवून दिलं मी त्यांना. आणि मग त्याच्यानंतर हळूहळू त्यांना ज्यावेळेस पटू लागलं की नाही याच्यामध्ये काहीतरी वेगळं आहे. मग तेव्हा मग सुरुवात झाली आणि मग मी त्यांना सांगायचो की बाबा शिक्षण गरजेचं आहे तुमच्या मुलांना. मग तेव्हा त्यांना समजू लागलं. मग नंतर नंतर ते करू लागले म्हणजे सपोर्ट. अच्छा. हा. तर तुमचं हे एक प्रकारचं कुटुंबच बनलं आहे. तर तुम्ही एक कुटुंब प्रमुखाची सुद्धा भूमिका एक शिक्षकामार्फत तुम्ही निभावत आहात. तर तुम्ही जसं आता काय आम्हाला सांगितलं होतं बॅकग्राऊंडला तुम्ही सांगितलं की या मुलांचे शैक्षणिक कागदपत्र जिल्हा परिषद शाळेत तुम्ही जे प्रवेश असतो तो प्रवेश सुद्धा तुम्ही घेऊन देता. तर यामागची काय कहाणी आहे? काय मुळात आता हे भटकेविमुक्त समाजातले लोक आहेत. काय असतं यांचा पोटाचं खळगी भरण्यासाठी काही दिवस इथे काही दिवस तिथे असं असतं. पण ज्या ठिकाणी मी शिकवतो तिथे ही लोक एकाच ठिकाणी 10-10 वर्ष 15-15 वर्षापासून राहतात. आणि आता ही मुळात आपली महाराष्ट्रातलेच नागरिक आहेत. तसे आपले भारतीयच आहेत ते. पण यांच्याकडे भटकत असतात म्हणून यांच्याकडे मुळात कुठलीच कागदपत्र नाहीत. जसे की आई वडिलाकडेच कुठले कागदपत्र नाही त्याच्यामुळे मुलांकडे नसणार साहजिकच गोष्ट आहे. बरं. मग मला सुरुवातीला खरं तर ह्या मुलांना मी तर शिकवत होतो. पण मला प्रश्न पडायचा की मी शिकवत तर आहे पण यांचं कुठेतरी डॉक्युमेंटली नोंद असली पाहिजेत कुठल्या तरी जवळच्या शाळेमध्ये. मग ती सरकारी शाळा असेल किंवा खाजगी असेल. मग मला अगोदर सरकारी शाळेमध्ये ज्यावेळेस जर त्यांना त्यांची नाव नोंद करायची असेल, प्रवेश करून द्यायचा असेल तर त्यांचे कागदपत्र खूप महत्वाची होती. जसे की आधार कार्ड, जन्माचा दाखला. मग यांच्याकडे तर कुठले नव्हतेच कागदपत्र. मग मला अगोदर ह्या गोष्टीवर पण काम करावं लागलं. मग मी त्यांचे कागदपत्र जमा करायची सुरुवात केली. मग सरकारी कार्यालयामध्ये चक्रा मारायचो, एसडीएम ऑफिसला जायचो, ग्रामपंचायत त्या हद्दीमध्ये जी ग्रामपंचायत येते तिथे जाऊन तिथून त्यांच्याशी बोलायचो. आणि मग तिथून काही जसे काही कागदपत्र गोळा करता येईल जे काही लागणार ते जमा करत होतो. जसे मला कागदपत्र जमा करता आली तशी काही काही मुलांचे जी डॉक्युमेंट्स निघाले आधार कार्ड, जन्माचे दाखले असे मग काय त्या मुलांची मी जवळच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये किंवा मनपाच्या शाळेमध्ये मी त्यांचे प्रवेश करून दिले. पण हे करत असताना मला खूप मानसिक पण त्रास झाला. होतोय पण आणि झाला पण. कारण काय असतं सरकारी कार्यालयामध्ये जायचं म्हटल्यावर तिथे लगेच गेल्याबरोबर काम काही होत नाहीत. बरोबर. मला हा प्रत्यक्ष अनुभवलंय मी ही गोष्ट. कारण मग माझा वेळ जायचा. ज्यावेळेस मी कागदपत्र काढायला जायचं त्यावेळी मग मला शाळेला सुट्टी पडायची. कागदपत्र काढण्यात वेळ जायचा ना त्याच्यामुळे. तर मग पण आता मला माहिती होतं त्रास तर होणारच आहे. आणि एक लक्षात आलं माझ्या, कुठलंही जर काम करायचं असेल चांगलं तर त्याच्यासाठी त्रास तर होतोच. आणि तो त्रासातूनच जावं लागतं. म्हणून मला त्रास झाला. पण मी तो त्रासाला काही डगमगलो नाही, घाबरलो नाही. मी हा माझा प्रवास सुरूच ठेवला कंटिन्यू. अतिशय उत्कृष्टरित्या तुम्ही हा प्रकल्प, उपक्रम तुम्ही चालवत आहात. तर जे काही या मुलांना अभ्यासाची गोडी लागलेली आहे आणि तुमच्याकडे शिकायला यायचे ते, तर त्या अगोदर आणि आता शिकल्यानंतर काय त्यांच्यात तुम्हाला फरक जाणवत आहे? आता ज्यावेळेस मी सुरुवात केली होती त्यावेळेस लेखणी कशी पकडायची, पेन कसा पकडायचा, पुस्तक कसं समोर ठेवायचं हे त्यांना काहीच माहिती नव्हतं. मला खरं तर त्या मुलांच्या बोटाला पकडून एबीसीडी काढावं लागायची 1, 2, 3 किंवा व्यंजन, बाराखडी जे काय असेल. हे सर्व गोष्टी मी बेसिक पासूनच सुरुवात केल्या. कारण त्यांना शिक्षण काय असतं ह्या गोष्टी माहीतच नव्हत्या ना. हो. तर मग हळूहळू ज्यावेळेस मी म्हणजे अगदी बेसिक पासून सुरू केलं, त्यावेळेस मग त्यांना सुरुवातीला जाऊ लागलं कठीण, पण मग त्यांना मी ती सवय लावली. मग नंतर त्यांना पण एकदम हळूहळू जसे जसे ते रोज शाळेत येऊ लागले तिथे झाडाखाली, तर मग त्यांना त्याची आवड पण निर्माण झाली आणि ते मग कंटिन्यू यायला लागले आणि ते एकदम मस्त छान त्यांना आवड पण निर्माण झाली. आणि निर्माण झाल्याच्या नंतर मग ते हळूहळू
खूप सुंदर अक्षरही काढू लागले. ते छान मस्त मराठी पुस्तकं वाचायला लागली, इंग्रजी पुस्तकही वाचायला लागली. त्याच्यामध्ये आता अशी काही मुलं आहेत की एक 2 ते 30 पर्यंत त्यांचे टेबल तोंडपाठ आहेत. त्यांचे वर्गही 30 पर्यंत पाठ आहेत. त्यांचे घनही 20 पर्यंत पाठ आहेत. एका मुलाचे जवळपास 2,000 इंग्रजी वर्ड पाठ आहेत. म्हणजे त्यांना एवढं आनंद त्यांना एक म्हणजे ते त्या शिक्षणाशी जोडल्या गेलेत आणि त्यांना खूप आता त्या मुलांना सवय चांगली झाली. त्यांना आनंद पण वाटतो खूप. आता खूप रोज यायला लागलेत आणि त्या मी तर कधी कधी म्हणजे कामानिमित्त जर समजा मी नाही गेलो ना, तर मुलं मला कोणाच्या तरी मोबाईलवरून फोन करतात आणि म्हणतात की सर तुम्ही आज येणार नाही का? आणि तुम्ही का नाही येणार? म्हणजे त्यांना एवढी आवड निर्माण झाली आता. अच्छा. हो. तर सर तुम्हाला एक प्रश्न विचारा वाटतोय मला, की जसं की गुरु आणि शिष्याचं एक भावनिक नातं इथं जुळलं आहे तुमचं. तर असं काही तुम्हाला एक भावनिक क्षण सांगता येईल का? किंवा घडला असेल की भावनिक क्षण की आता असं-असं झालंय, आपण याच्यासाठी अजून काही करू शकतो किंवा आपण जे विचार केला आहे की यांना विना स्वतःच्या शाळेमध्ये शिकवायचं, तर तुम्हाला असं काही प्रेरणा अजून मिळाली असणार, असा काही क्षण आहे का? म्हणजे विना छताची शाळा उभी करण्यासाठी मला माझ्या पाठीमागे 2-3 प्रेरणादायी लोक आहेत. मुळात म्हणजे माझे वडील आहेत आणि त्याच्यानंतर माझे एक ताई आहेत, ज्या की डॉक्टर लता जाधव मॅडम आहेत. अच्छा. त्या आणि एक मिशन आहे आंबेडकरवादी मिशन नांदेडला. अच्छा. तिथले त्या आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख आहेत दीपक कदम सर. यांची ती एक मुवमेंट आहे, एज्युकेशन मुवमेंट तिथे सध्या. तिथे बरेच IAS, IPS किंवा प्रशासकीय क्षेत्रातले अधिकारी घडवतात सर. तर सरांची मी चळवळ म्हणजे डोळ्याने पाहिली आणि ते हे सर्व गोष्टीचं थोडं बघितल्याच्या नंतर आणि मला आता मी MPSCचा अभ्यास मध्यंतरी करत करत होतो, म्हणजे आताही करतोय. करत असताना वेगवेगळे महापुरुषांची पुस्तकं वाचण्यात आली. म्हणजे हे महापुरुष पण एक माझ्यासाठी प्रेरणादायी ठरले. ह्या सर्वांच्या ह्या विचाराने मी हे एक एज्युकेशन मुवमेंट सुरू केली आणि मला ज्यावेळेस मी ह्या मुवमेंटमध्ये उतरलो त्यावेळेस मला कळायला लागलं की खरंच आजही समाजामध्ये शिक्षणापासून किती वंचित मुलं आहेत. कारण हे आपल्याला फक्त कागदोपत्री दिसतंय की असं आहे, शिक्षणापासून शिक्षणाच्या मध्ये असा ग्रोथ झालाय. पण मुळात मला तरी वाटतंय की मी ज्यावेळेस ग्राउंड लेवलला काम करतोय ना, तर मला तरी वाटतंय की आजही बरीच मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. ह्या मुलांना खरंच शिक्षणाच्या प्रवाहात आणून यांना चांगलं शिक्षण देणं ही काळाची गरज आहे. आणि मी तोच एक माझ्या मनामध्ये एक अजेंडा निर्माण केलेला आहे की बाबा येणाऱ्या काळामध्ये माझ्याकडून शक्य जेवढं होईल तेवढं मी ह्या मुलांपर्यंत जाणार आणि यांना शिक्षण प्रवाहात आणून ह्या मुलांसाठी काय करता येईल हा एक माझ्या डोक्यामध्ये विचार सतत चालू आहे आणि ह्या मुलांसाठीच मी भविष्यातही खूप चांगलं काम करणार आहे शिक्षणावर, असं एक आहे माझ्या डोक्यामध्ये. खूपच छान सर. जे मुलं शिक्षणाच्या प्रवाहापासून दूर होते त्यांना तुम्ही शिक्षणाच्या प्रवाहात आणलं. तर आता ते मुलांना जेव्हा तुम्ही आणलं शिक्षणाच्या प्रवाहात, तर ते मुलांना म्हणजे ते भंगार वेचायचे. तर त्यांना काही एक ठराविक रक्कम किंवा जे काही त्यांचं पैसे वगैरे मिळायचे. तर आता त्यांना तुम्ही कशा पद्धतीने त्यांचं मन परिवर्तन केलं, की तुम्ही शिक्षण करा, तुम्ही शिका. तर यामागचे काही स्टोरी? झालंय कसं आहे कारण कसं असतं माणसाला माणूस ज्यावेळेस जन्माला येतो त्यावेळेस ज्यावेळेस चालायला लागतो त्यावेळेस त्याला जसं समजतं की आयुष्य जगण्यासाठी त्याला साधन म्हणजे पहिली पोटाची भूक असते. भूक महत्वाची असते. जर तुमचं पोट भरलं तर तुम्ही कुठल्याही गोष्टी करू शकता. तर मग अनुषंगाने ती कुटुंब त्या म्हणजे भंगार वेचायला जायची आणि ती मुलंही पोटाची खळगी भरण्यासाठी. पण त्या पोटाच्या खळगी ज्यावेळेस भरतो आपण त्यावेळेस आपल्याला आपल्या मूलभूत गरजासाठी शिक्षणही खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण आपण जशी आपली पोटाची भूक आहे तशी आपलं आयुष्य घडवण्यासाठी शिक्षणही महत्वाचं आहे. कारण माणसाची ओळख ही मला तरी वाटतं माझ्या मते शिक्षणानेच होत असते. कारण ह्या समाजामध्ये आज जर काही महत्वाचं असेल तर ते शिक्षण आहे. म्हणून मला तेच वाटलं की आज ह्या मुलांना शिक्षणाची खूप गरज आहे. म्हणून आपण अगोदर ह्या शिक्षणावरच काम करावं. काय असतं आता ती मुलं छोटी आहेत. आता त्या मुलांकडनं त्यांनी कुठेतरी कमवायला जावं आणि त्यांनी कुठेतरी पैसे कमवून आणावे हे मला तरी वाटतं हेच अपेक्षित नाहीये. कारण ज्यावेळेस बाळ जन्माला येतं आणि ते 18 वर्षापर्यंत वयापर्यंत होतं ती एक जबाबदारी प्रत्येक आईवडिलांचीच असते की त्याचं पालन पोषण करायचं असतं.
पण ह्या मुलांना जर हे लोक एवढ्या कमी वयामध्ये जर भांगर वेचायला पाठवत येईल किंवा इतर कुठल्या तरी गोष्टी कामासाठी पाठवत असतील तर हे मला कुठेतरी चुकीचं वाटतं. म्हणून मला असं वाटलं की बाबा यांचं ते काम नाहीये की कुठेतरी समाजामध्ये जाऊन काम करायचं आणि पैसे कमवायचं, कारण यांचं वय हे शिकण्याचं आहे. म्हणून मला वाटलं की अगोदर यांना शिक्षणच द्यावं, म्हणून मी त्याच याच्यावर काम केलं सुरू. सर, जसं की आता आपण शाळेमध्ये बघतो की शालेय पोषण आहार देतात, इंटरव्हल वगैरे असते. तसंच आपल्या ज्या संकल्पनेमध्ये विनाछताची शाळेच्या संकल्पनेत लहान मुलांसाठी तुम्ही काही शालेय पोषण आहार सुद्धा देतात. तर त्या बाबतीत तुम्ही काय सांगाल की त्या मुलांना एकतर ते स्लम एरियामध्ये राहतात आणि त्यांना शिक्षणापासून ते वंचितच होते. आता तुम्ही त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणत आहात. तर त्यांना असे लाडीगोडी लावण्यासाठी तुम्ही अजून काय करता? अं, आता जो मध्यान्ह भोजनचा आहे ते आता खरं तर शाळेमध्ये भेटत राहतं, पण माझ्याकडे तसं रेग्युलर नाही भेटत. मला जर समाजातून कोणी मदत जर केली तरच मी त्या मदतीतून मुलांसाठी काहीतरी विकत घेऊन येतो, किराणा सामान वगैरे, आणि मग त्या मुलांना मी खाऊ घालतो. कारण आता जसं सरकारी योजना असतात त्या सरकारी शाळेमध्ये पूर्ण येतं रेग्युलरमध्ये, तसं माझ्याकडे रेग्युलर नसतं. ज्या वेळेस समाजातील काही जे काही दानशूर लोक आहेत ते मदत करतात तेव्हाच मला ह्या मुलांपर्यंत म्हणजे आणता येतं. आणि ज्यावेळेस माझ्याकडे काही मदतीचा सोर्स नसला त्यावेळेस मग मुलांना काही नाही भेटत. आता एरवी मग मी त्यांना चॉकलेट्स काही वगैरे असं पुन्हा वेगवेगळे खेळ घेतो त्यांचं मन रमण्यासाठी. त्यांचे वेगवेगळे जे काही आपले शारीरिक खेळ आहेत हो, हो. की ते पण खेळ घेतो. मग त्याच्यातून त्यांना वेगळा आनंद येतो त्यांच्या मनामध्ये. मग त्यांना वाटतं की अरे वार खूप छान आहे, काहीतरी वेगळं भेटतंय आपल्याला. कारण त्यांचं ते अगोदरचं जे काही रेग्युलरचे होतं की झोपेतून उठणे, आंघोळ न करताच लगेच भांगर वेचायला जाणे, पण त्याच्यापेक्षा हा इथे कुठेतरी वेगळं काहीतरी त्यांना दिसायला लागलं. मग त्यांना त्याची पण खूप आवड निर्माण झाली आता. तर आपल्या महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिक्षक विठ्ठल कांगणे सर आणि नितेश कराळे सर यांनी सुद्धा मध्यंतरी भेट दिली. तर त्या भेटीमागचा काय किस्सा तुम्ही सांगू शकाल? खरं तर आपल्या सुरुवातीला आपले नितेश कराळे सर, जे फेमस वऱ्हाडी भाषेमध्ये ते फेमस आहेत. हो. सर आले होते इथे कामानिमित्त संभाजीनगरला, पण सरांनी आवर्जून मला फोन केला आणि म्हणाले, अरे मी इथे संभाजीनगरला आलोय तर तुझी शाळा कुठे भरते, बंद झाली का? मी म्हणालो सर बंद नाही झाली, ती 6 वर्षापासून कंटिन्यू चालू आहे म्हटलं. तर मग सर म्हणे तुझ्या शाळेला भेट द्यायची होती. तर मला खूप आनंद झाला, कारण मी विचारही नव्हता केला की कराळे सर इथे येतील आणि मला स्वतःहून फोन करतील आणि सर माझ्या शाळेपर्यंत येतील. अच्छा. मग सर आले शाळेमध्ये, सरांनी बघितलं वातावरण आजूबाजूचं, सरांना पण खूप छान वाटलं. मग सरांनी अगोदर पाहिल्याच्या नंतर सरांना कळालं की ते मुलांना काय गरज आहे, म्हणजे मुलांना कशाची गरज आहे इथे. मग सरांनी खूप मदत केली, छान शालेय साहित्य दिलं. सरांनी विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये किराणा सामान दिलं, जे की ते 8 दिवस तरी त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह करतील. सरांची खूप छान मदत झाली आणि सरांनी व्हिडिओ पण थोडे व्हायरल करून हे पूर्ण महाराष्ट्रात काम पोहोचलं. मग काही मदतीचे ओघ पण निर्माण झाले. मग थोडीफार मदत पण येऊ लागली आणि त्याच्यानंतर 8 दिवसाने परत विठ्ठल कांगणे सर पण आले. सरांनी तर खरंच, ह्या दोन्ही सरांचे मी खरंच खूप आभारी आहे आणि मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो. कारण याच्यासाठी की खरंच त्यांनी, आता कराळे सर एवढे वर्धेहून आले, एवढ्या उन्हातानातून एवढ्या दुरून आलेत आणि त्यांनी मदत केली. आणि विशेष विठ्ठल कांगणे सर पण परभणीहून आले एवढ्या दुरून. सर अक्षरशः अंधार झाला होता तिथे, 8 वाजले होते सरांना यायला शाळेवर, तरी सर आले आणि सरांनी येऊन एवढ्या रात्री येऊन पण सरांनी भेट दिली. मुलांना खूप छान शालेय साहित्य पण वाटप केला आणि मुलांना खरंच खूप छान वाटलं. आणि कुटुंबियांना पण त्यांनी व्हिडिओ पाहिले होते सरांचे, तर त्यांनाही खूप आनंद झाला की एवढे फेमस व्यक्तिमत्व आपल्या शाळेमध्ये आले. विशेष मला पण खूप छान वाटलं दोन्ही सर आल्यामुळे. आपल्या महाराष्ट्रातील लाडके कांगणे सर आणि कराळे सर जेव्हा येऊन गेले तेव्हा आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांची काय प्रतिक्रिया होती? काही विद्यार्थ्यांनी सरांना यांना कुठेतरी बॅनरवर म्हणा किंवा कुठेतरी पाहिलं होतं. मग काही विद्यार्थ्यांनी लगेच प्रतिक्रिया दिली की सर, या सरांना आम्ही पाहिलेलं आहे. हा, हा. मुलांनाही खूप छान वाटलं. कुतूहलाने. कुतूहलाने मुलांनी विचारलं आणि मग मुलांनाही छान वाटलं आणि कराळे सरांनी पण चांगलं मार्गदर्शन केलं विद्यार्थ्यांना. आणि सरांनी जाताना पण सांगितलं की बाबा काही अडचणी आल्या तर आम्हाला नक्की कळवा, आम्ही तुमच्या कधीही मदतीला येऊ. म्हणजे याच्यातूनच काहीतरी एक असं वाटलं की चला, आहे या महाराष्ट्रामध्ये, ह्या भारतामध्ये चांगली लोक जे की या उपक्रमाशी जोडलेले आहेत.
आणि इव्हन मी पुढे असंही सांगेल की कराळे सर, विठ्ठल कांगणे सर हे सर तर आलेच होते, पण याच्या अगोदरही बरेच वेगवेगळ्या क्षेत्रातले मान्यवर लोक येऊन गेलेले आहेत. त्यांनी भेटी दिलेल्या आहेत, थोडीफार काही मदतही केलेल्या आहेत. कारण आता एवढी बरीच लोक येऊन गेलेत की मला आता त्यांचं सर्वांचं नाव घेणं शक्य नाही. पण खरंच मी जे काय आतापर्यंत वेगवेगळ्या क्षेत्रातली लोक या शाळेला भेट देऊन गेलेत, त्यांनी मदत केली, आणि इथून पुढे जे काही लोक येतील या सर्वांचे खरंच मी मनापासून पुनश्च एकदा खूप धन्यवाद व्यक्त करतो, आणि खूप खरंच त्यांचा मी आभारी आहे. आपल्या विना छताची शाळेमध्ये आपण अभ्यासक्रम कसा चालवतो आणि जो काही अभ्यासक्रम आपण घेतो तो हा कशा पद्धतीने घेतो, केव्हा आणि कुठे घेत असतो? आता याच्यामध्ये कसं आहे, आपलं याच्यामध्ये एकच वयाची मुलं नाहीत. आता याच्यामध्ये 4 ते 15 वयोगटातली मुलं आहेत. मग आता मी त्या वयानुसार मला ठरवतो मी की ह्या कोणत्या मुलाला कसला अभ्यासक्रम द्यायचा, त्यांना होमवर्क कसं द्यायचं, यांना नेमकं काय शिकवायचं. मग त्या वयानुसार मग मी काय करत असतो, वर्गात आली की त्यांना त्यांच्या वयानुसार त्यांना वेगवेगळी त्यांची रांग बनवतो. मग त्यांना लाईनमध्ये बसवतो. बसवल्याच्या नंतर मग त्यांना, छोटे मुलं असतील तर त्यांना मग एकदा समजून सांगतो की बाबा असं करायचं, मग त्यांना असं गिरवायचं. मग त्यांना एकदा सांगितलं की ते बरोबर करतात गिरवायला. मग जी मोठी मुलं असतात मग त्यांना मग मी त्यांनाही मला बेसिक पासूनच शिकवावं लागलं खरं म्हणजे. कारण आता ती जरी वयाने मोठी असली पण त्यांना येतच नव्हतं ना काय, कारण त्यांनी शाळाच नाही पाहिली कधी याच्या अगोदर. तर बेसिकच सुरुवात केलं सर्वांचंच मी, लहान्यापासून तर मोठ्या मुलांपर्यंतचं. पण ज्यावेळेस मग ते काही, मला त्याच्यामध्ये एक सांगायला अगदी आवडेल की जरी ही मुलं गरीब घरात किंवा झोपडीमध्ये जन्माला आलीत, पण यांच्यामध्ये गुणवत्ता खूप आहे. कारण खरंच मला यांच्यामधली गुणवत्ता पाहायला भेटली. कारण याच्यामध्ये अशी काही मुलं आहेत आजही की त्यांच्या प्रत्येकामध्ये वेगवेगळी कला आहे. कोणी चित्र खूप छान काढतो, कोणी डान्स खूप करतो छान, कोणी बोलतं छान, कोणी अभ्यासामध्ये खूप हुशार आहे, कोणाचा ग्रॉसिंग पॉवर जो आहे तो खूप छान आहे, कोणी गणितही असं एकदम लवकर सोडवतं, कोणी इंग्रजी शब्द, जसं मी अगोदर सांगितलं होतं की ते मुलगा एवढा हुशार आहे की नंदलाल काकडे नावाचा, की त्याचे टेबल पाठ आहेत, त्याचे वर्ग पाठ आहेत, आणि तो चांगल्या पद्धतीने मराठी वाचतोय, लिहितोय, इंग्रजी पण पुस्तक वाचतोय, लिहितोय छान. म्हणजे अशी मुलं आहेत ही मुलं खूप गुणवत्ताधारक मुलं आहेत. फक्त यांना हे फक्त परिस्थिती अभावी आणि मार्गदर्शनाअभावी मागे पडलेत. नाहीतर ही मुलं आज येणाऱ्या काळामध्ये मला तरी वाटतं नक्कीच ह्या जो काही विना छताची शाळा शैक्षणिक उपक्रम आहे, ह्या उपक्रमातून एक दिवस नक्कीच मला तरी वाटतं की हे कुठेतरी झळकतील. आणि मला खूप म्हणजे आशा आहे की ही मुलं झळकणारच आहे, आणि मी त्यांच्यावर तशी मेहनत घेणारच आहे. या मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आपल्या शासनाने काही तुम्हाला मदत केली का? नाही, अजून तरी शासनाची काही मला कुठली मदत नाही मिळाली. फक्त एक आहे की समाजामध्ये जे काही लोकांना वाटतं की आपलं किंवा समाजाचं काहीतरी देणं लागतं, जे काही सामाजिक बांधिलकीशी निगडीत आहेत लोक, ज्यांना जाणीव आहेत, अशी लोक येतात आणि थोडंफार मदत करत राहतात. कोणी वस्तू स्वरूपात, कोणी आर्थिक स्वरूपात. आर्थिक स्वरूपात पण काही एवढी काही अशी मोठी रक्कम नाही मिळत, एक थोडंफार काहीतरी. त्याच्यातून मग मला जाण्या येण्याचा माझा खर्च, मग मला जाण्या येण्याचं साधन नाही, त्याच्यामुळे मी कधी सायकलवर, कधी कोणाला लिफ्ट मागतो, कधी ऑटोनं जातो. पैसे नसले तर मग कोणाला तरी लिफ्ट मागतो. म्हणजे असं माझं चालूच राहतं. तुम्ही म्हणजे बीएड डीएड काही केलं आहे का? तुम्ही म्हणजे काय शिक्षण झालं आहे तुमचं? नाही, माझं सध्या LLBचं शिक्षण चालू आहे. मी आज सध्या म्हणजे शेवटच्या वर्षाला शिकतोय. आणि MPSCचा अभ्यास पण करतोय. पण आता सध्या लॉचं पण शिक्षण चालू आहे माझं. सर, आपल्या शाळेतील जे काही विद्यार्थी आहेत तर त्या विद्यार्थ्यांचे काही स्वप्न आहेत का, जे स्वप्न त्यांनी तुम्हाला सांगितले? हो, बरेच आता मुलांना आता आवड निर्माण झाली शिक्षणाची, तर त्यांना मी फक्त शिक्षणच देत नाही, तर मी त्यांना अवांतर पण बऱ्याच गोष्टीचं त्यांना नॉलेज देण्याचा प्रयत्न करतोय की बाबा काय केल्याने काय होतंय माणूस. तर काही मुलांना मग कळायला लागलं की काही मुलं म्हणतात सर आता की कोणी म्हणतं मला कलेक्टर व्हायचं, कोणी म्हणतं मला वकील व्हायचं, कोणी म्हणतं मला शिक्षक व्हायचं. असे आहेत मुलं बरेच. म्हणजे ह्या मुलांची आता त्यांच्या आहे डोक्यामध्ये अशी स्वप्न की आपल्याला काय. मग मी त्यांना म्हणत असतो, तुम्ही जरी स्वप्न पाहतात तर APJ अब्दुल कलाम नेहमी सांगतात की बाबा स्वप्न हे डोळे झाकून बघायचं नसतं, डोळे उघडे ठेवून बघायचं असतं. तर बाबा तुम्ही झोपेत स्वप्न पाहू नका, तुम्ही डोळे उघडे प्रत्यक्ष उघडे ठेवून स्वप्न पहा. तसं जर तुम्ही केलं तर तुम्ही नक्कीच तुमची जी काही स्वप्न आहेत ती पूर्ण होतील. म्हणजे असं आहे. तर ते आता तशा वाटचालीने जात आहेत मुलं.
तर येणाऱ्या काळामध्ये कळेलच त्यांचं काय आहे आता. सर, हे जे काही लहान मुली आहेत, हम्म. तर यांचं वैयक्तिक संघर्ष किंवा घरगुती संघर्ष किंवा त्यांच्या जे काही अडचणी असतील, तर त्यांनी तुम्हाला अशा काही सांगितल्या आहेत की की तुम्हाला असं ते ऐकून खूपच असं भावनिक वाटलं की म्हणजे आपली परिस्थिती आणि यांची परिस्थिती आपण कशा पद्धतीने बदलू शकतो आपण? हम्म. हो, आहे ना. त्याच्यामध्ये बरीच मुलांचे कोणाला वडील नसतात, कोणाला आई आहे तर कोणाला वडील नाही, कोणाला वडील नाही तर आई आहे, असं आहे. आणि मग काहींच्या घरी बरीच लोक काही आजारी असतात. मग आता काही मुलांना मग त्याच्यासाठीच ती कामं करावी लागतात भंगर वेचायला. कारण की जर त्यांनी दिवसभर काही कमवून नाही आणलं तर त्यांचं संध्याकाळचं चुलच पेटत नाही. कारण त्यांच्यावर मग उपाशी राहण्याची वेळ येते. आणि ही लोक अशा अवस्थेत जगतात आजही की झोपड्या करून राहतात. मध्यंतरी एक किस्सा सांगेल मी की आता मध्यंतरी काय झालं, सतत पाऊस होता. तर त्या पावसाअभावी त्यांना बाहेरच पडता नाही आलं. तर ती लोक अक्षरशः उपाशी होती आणि ते मला ऐकायला मिळालं ते. मग मी असंच एका म्हणजे छत्रपती कॉलेज आहे आपल्या संभाजीनगरमधलं, तिथलं एनएसएस विभाग आहे. त्या एनएसएस विभागाचे जे गाडे सर आहेत आणि ते एक सुलक्षणा जाधव मॅम आणि तिथले जे काही प्राचार्य पवार सर, यांच्या मदतीने त्यांनी काय केलं, त्यांच्या एनएसएस विभागातून एक मला जवळपास 50-60 किलोचे पोह्याचा एक पोहे दिले. ते म्हणे सर आमच्याकडे असे असे पोहे आहेत, हे घेऊन जाता का, तर तुम्हाला काही मुलांना मदतीला येतील का नाही. मग मी ते घेऊन आलो आणि मी त्या सर्व लोकांना वाटून दिले. म्हणजे ते लोक अक्षरशः 2-3 दिवस त्या पोह्यावरच जगली. म्हणजे ही एवढ्या बिकट परिस्थितीमध्ये ही लोक आजही जगतात आणि हे लोक जगतात म्हणजे त्यांची मुलंही त्याच अवस्थेमध्ये आहेत आज पण. त्यांना त्याच्यामुळे कधी कधी त्यांना शाळेमध्ये जायला पण खूप कठीण जातं. कारण जर रोज शाळेत जायचं झालं तिकडे सरकारी शाळा ज्या आहे, जिल्हा परिषदेत, तर मग त्यांना दिवसभर मग ते कसं चूल पेटेल त्यांची, तो एक मोठा प्रश्न पडतोय आज त्यांच्यासमोर. ह्या समस्या आहेत भरपूर. अच्छा. हे लहान लहान चिमुकले जे मुलं मुली आहेत तेवढं संघर्ष करून शिक्षण करत आहेत, त्यांचं जीवन पुढे नेत आहेत. तर जो समाज आहे, तर हा समाज त्या मुलांकडे कचरा वेचणारे, भंगार वेचणारे किंवा असं हिणवण्या दृष्टीने बघतात. त्यांचा दृष्टिकोन बघण्याचं खूपच वेगळं असतं. ते गरीब असतात, पण त्यांचे पण तर काही स्वप्न असतात. तर तुम्हाला काय वाटेल की समाजाला आपण काय सांगू शकतो? काय असतं, आता सध्या दोन भाग झालेत, गरिबी आणि श्रीमंती. पण काय असतं, ते जरी गरीब असले पण त्यांच्याकडे समाजाचा पाहण्याचा दृष्टिकोन हा ज्यात प्रत्येकाचा वेगवेगळा आहे. कोणी हीन दर्जा म्हणजे अगदी तुच्छतेने बघतं, कोणी चांगल्या विचाराने बघतं. पण मला तरी असं वाटतं की समाजामध्ये जर लोकांनी जर त्यांच्याबद्दल सकारात्मक जर विचार केला आणि काही जर आपल्याकडून, मी म्हणत नाही की कोणीतरी आर्थिकच मदत करावी, आपल्याकडून जी कुठल्याही स्वरूपात जर काही मदत करता आली त्यांच्यापर्यंत, तर ती खरंच नक्की करायला पाहिजे. आणि ती जर मदत त्यांना भेटली तर मला तरी वाटतं की ते खरंच एक चांगला माणूस म्हणून ते जगतील आणि त्यांना खरंच चांगलं माणूस म्हणून कसं जगायचं हे त्यांना नक्कीच समजेल असं मला तरी वाटतं. सर, जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद शाळा बंद होत आहेत. पालकांचा कल जास्त करून इंग्लिश मिडियम शाळेकडे जातोय, मराठी मिडियम शाळेकडे कमी. आणि वरतून जिल्हा परिषद ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये सुद्धा पालक आपल्या मुलामुलींना पाठवत नाहीये किंवा या शाळा वरतूनच ऑटोमॅटिकली बंद होत आहेत काही कारणास्तव. तर या समस्येकडे तुम्ही कसं पाहतात? नाही, मुळात काय आहे, शिक्षणामध्ये दुजाभाव करता येत नाही इंग्लिश मिडियम का जिल्हा परिषद. कारण जिल्हा परिषद शाळेमध्ये पण खूप चांगलं शिकवलं जातं. कारण खूप चांगले शिक्षक लोक ज्ञानी असतात, ते पण चांगलं शिकवतात. आणि मला तरी वाटतं आजपर्यंत बरेच जे काय मोठमोठे उच्च पदावर आहेत अधिकारी प्रत्येक क्षेत्रामध्ये, ते सर्व जवळपास 99% मला तरी वाटतं की जिल्हा परिषद शाळेमधूनच शिकून मोठी झालीत. त्याच्यामुळं जिल्हा परिषद शाळाला कमी नाही लेखता येणार. फक्त एवढंच मला असं वाटतं की शासनाने जे काय जिल्हा परिषद शिक्षकावर जो वेगळा अतिभार दिलेला आहे, जसे की निवडणुका येतात मग ते वेगळं काम लावतात शिक्षकांना, अजून बरेच काही कामं लावतात. तर शासनानं याच्याकडे थोडं गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजेत आणि शिक्षकांना फक्त शिकवण्यासाठीच तो वेळ दिला गेला पाहिजे. जर शिक्षकांना जर मुलांना शिकवण्यासाठी पूर्ण वेळ भेटला तर ते शिक्षक लोक अगदी प्रामाणिकपणे खूप चांगलं त्या मुलांना शिकवतील आणि तशी एक गुणवत्ताही वाढेल सरकारी शाळेमध्ये. आणि जर गुणवत्ता चांगली वाढली
तर मला नाही वाटत की इंग्रजी मीडियमच्या शाळेमध्ये मुलांना प्रवेश देण्याची गरज भासेल. फक्त एवढंच आहे की शासनानं जे काय जिल्हा परिषद शाळेतल्या शिक्षकावर जो अतिभार दिलाय तो कमी करावा आणि त्यांना पूर्ण वेळ त्या मुलांसाठी त्यांना वेळ द्यायला जावा. म्हणजे काय होतंय, जर त्यांच्यावर अतिभार जर असला ना शिक्षकावर, तर त्यांना पूर्ण वेळ मुलांना शिकवता येत नाही आणि पूर्ण सिलेबसही कव्हर करता येत नाही. म्हणून शिक्षकावरचा जो भार आहे तो कमी केला गेला पाहिजे. बरोबर. आणि मग शिक्षण अगदी खूप चांगलं राहील, कारण आजही दर्जेदार शिक्षण आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये. आणि खरं तर मला हे म्हणायचं आहे की आज सरकार जिल्हा परिषद शाळा बंद करत आहे, हे खूप चुकीचं आहे. कारण तुम्ही जर जिल्हा परिषदेच्या शाळा जर बंद केल्या तर ह्या गोरगरिबांच्या मुलांनी जायचं कुठे, त्यांनी शिकायचं कुठे? कारण प्रत्येकच मुलगा इंग्लिश मिडियमच्या शाळेमध्ये नाही जाऊ शकत, कारण त्यांची परिस्थिती नाहीये. मी पाहिलं ते स्वतः. हा, आणि इंग्रजी मीडियम शाळेमध्ये फीस जास्त असतात. त्यामुळे सामान्यातला सामान्य मुलगा किंवा मुलगी कशी शिकेल तिथे? आज मी ज्या मुलांना झोपडीतल्या मुलांना शिकवतोय, हे लोक नाही शिकू शकत इंग्लिश मिडियम मध्ये. त्यांची नाही तेवढी तयारी फी भरून मुलांना तिथे इंग्लिश मिडियमला शिकवायची. त्याच्यामुळे सरकारनं हा अगदी गांभीर्याने विचार केला पाहिजे की सरकारी शाळा बंद करू नयेत. सरकारी शाळा जशा पूर्वीपासूनच्या आहेत तशाच ठेवाव्यात आणि शिक्षकांची भरती चांगली करावी आणि शिक्षकांना प्रत्येक शाळेमध्ये त्यांनी म्हणजे जॉईन करून घ्यावं आणि एक शिक्षक लोक मग त्यांचं ते शिक्षणाचं काम तर करतीलच आणि चांगलं शिक्षण देतील. मग शाळा बंद करण्याचा काही प्रश्नच उद्भवणार नाही. मला हे म्हणायचंय, कारण गरीबाची मुलं नाही शिकू शकणार बाहेर. त्याच्यामुळे सरकारी शाळा असणं फार गरजेचं आहे. सर, अतिशय उत्कृष्टरित्या आपण हे छान अशा प्रकारे हे जर्नी सांगितलं आहे. मला जाणून घ्यायला आवडेल की त्या मुलांमध्ये कधी तुम्ही स्वतःला बघितलंय किंवा तुमचं बालपण बघितलं आहे का? हो, नक्कीच. कारण ह्या मुलांसारखंच माझं पण बालपण गेलंय. मी पण एक म्हणजे अगदी हलाखीच्या परिस्थिती कुटुंबात म्हणजे सर्वसामान्य कुटुंबात जन्माला आलेलो आहे. आणि ज्यावेळेस माझं बालपण गेलं त्यावेळेस मी पण बालपणीच खूप म्हणजे खास्ता खाल्लेला आहे. खूप संघर्षातच आयुष्य गेलेलं आहे. आणि हे सर्व करत असताना एवढं नक्की आई वडिलाचा खूप आशीर्वाद होता, माझ्या आई वडिलांचा, की वडील आम्हाला शिकवण्यासाठी खूप मेहनत घ्यायचे. कालांतराने मी काही माझ्या म्हणजे अडचणी असल्यामुळे मी एक परिस्थितीमुळे म्हणा किंवा काही अडचणी असल्यामुळे मी खरं तर एका ट्रकचा ड्रायव्हर किंवा ते बनण्यासाठी मी घरून पळून आलो होतो. हा, इकडे संभाजीनगर शहरामध्ये. पण ज्यावेळेस मी इकडे पळून आलो त्यावेळेस मला इथं आल्याच्या नंतर एवढं मोठं गजबजलेलं शहर, एवढ्या मोठमोठ्या इमारती पाहिल्या, एवढे मोठमोठ्या वाहनं पाहत होतो. हे पाहिलं, त्यानंतर वेगवेगळी पद्धतीची लोक पाहिली. त्याच्यानंतर मग मला थोडंसं मी अगदी गोंधळून गेलो की यार बापरे, आता आपलं खेडेगाव आणि खेडेगावाच्या नंतर पहिल्यांदा शहरात आलोय, आता हे असं कसं, मग इथे कसा आपला ठाव ठिकाणा लागेल, हा एक माझ्या पुढे खूप मोठा प्रश्न होता. मग झालं असं की हे प्रवास सुरू असताना माझा एक मावस भाऊ आहे, त्यांनी मला एका हॉटेलमध्ये लावून दिलं होतं कामाला. मग मी एका हॉटेलमध्ये रूम बॉयचं काम करायचो. काम करत असताना तिथे होती नीटची आणि JEEची तयारी करणारी मुलं, आणि ती मुलं अगदी चांगल्या श्रीमंत घरातली होती. ती मुलं तिथे राहत होती. मग त्या मुलांकडे म्हणजे मी त्यांच्या रूमा वगैरे साफ करायचो. मग त्याच्यातलं एक दोन मुलं मला म्हणायचे, तू शिकत नाहीस का रे? मग मी म्हणायचो, हो म्हणलं, शिकतोय मी, माझी 11वी झाली, मी पळून आलो इकडे. तर ते म्हणे, का? तर मला थोड्या अडचणी होत्या. तर मग त्याच्यातल्या एक दोन मुलांनी मला सांगितलं की अरे बाबा तू शिक, तुला काय गरज पडली तर आम्ही मदत करतो. आणि मला पण त्यांच्याकडे ज्यावेळेस मी मुलांकडे बघायचो तर मला कुठेतरी मनाला वाटायचं की खरंच ही मुलं शिकतायत, मग आपण का नाही शिकायला पाहिजे. कुठेतरी मनात खंत निर्माण व्हायची. मग मी परत एकदा त्या मुलांनी मग मला थोडी मदत केली होती, पुस्तकं घेऊन दिली होती. माझ्या मनात अजून एक त्यांच्याकडे पाहून एक अजून जरा अगदी प्रेरणा मिळाली. मग मी परत माझी 12वी कंप्लीट केली आणि मी मग तिकडून परत इकडे शहरामध्ये ग्रॅज्युएशनसाठी इकडे आलो, पदवीचं शिक्षण घेण्यासाठी. मग देवगिरी महाविद्यालयात शिक्षण घेतलं आणि पुढे नंतर MPSC तयारीकडे वळालो आणि ते करत असतानाच मग परत लॉकडे वळालो. म्हणजे मी ह्या प्रवासामध्ये मध्यंतरी माझा उदरनिर्वाह करण्यासाठी मी काही ठिकाणी हॉटेलमध्ये वेटरचंही काम केलं. नंतर एका अपार्टमेंटमध्ये वॉचमॅनचा जॉबही केला. मग हे सर्व महाविद्यालयीन शिक्षण मी पूर्ण काम करूनच शिकत आलो माझं. आणि हे शिकत असतानाच मग हा एक विना छताच्या शाळेचाही प्रवास त्याच्यातच सुरू झाला. अच्छा. असा प्रवास आहे. म्हणजे मी थोडक्यात मी त्या ज्या परिस्थितीतून आलो त्या परिस्थितीची मला कुठेतरी जाणीव होती माझ्या मनामध्ये. तीच परिस्थिती ह्या मुलांकडे पाहून वाटायचं की आपण ह्या परिस्थितीतून आलोय, पण जर केलं तर काहीतरी होऊ शकतं, प्रयत्न जर केले तर होऊ शकतं. म्हणून मग वाटलं की करू प्रयत्न.
एक छोटासा प्रयत्न करून पाहिला, तर तो खरंच एक चांगला सकारात्मक वाटला. आणि तो एक समाजातल्या वेगळ्या लोकांनी मला ते काम करण्यासाठी खूप चांगलं एक सकारात्मक पण त्यांनी मला माझी बाजू जी काय ती अगदी त्यांनी प्रेरणादायी ठरवली. आणि मी पुढे तो हा प्रवास सुरूच ठेवला मग कंटिन्यू. जसं की तुमचाही बालपणापासून संघर्ष आता चालूच आहे, चालत आलेला आहे. तर असाच एक विना छताच्या शाळेचा जेव्हा तुम्ही शिकवतात, तर त्याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारचा काय काय संघर्ष, काय काय अडचणी, समस्या येतात? आता जसं की आता पावसाळ्याचे दिवस चालू आहेत. पावसाळा असो, उन्हाळा असो, हिवाळा असो, तर त्यामध्ये तुम्ही काही छत नाही, भिंत नाही, काही नाही. तुम्ही ओपन स्पेसमध्ये उघड्यावरती शिकवतात. तर तेव्हा अशा कुठल्या प्रकारची आव्हानं तुमच्या समोर येतात? हो, येतात ना, खूप येतात. आता काय उन्हाळा असतो, तर उन्हाळ्यामध्ये मग कधी कधी मुलांना बसण्यासाठी खूप अडचण येते, ऊन लागतं. मग त्यावेळेस मला थोडंसं संध्याकाळ होईपर्यंत वाट पाहावी लागते, जसं की सावली येईल ते. किंवा मग पाऊस असतो, पावसाळा ज्यावेळेस चालू होतो त्यावेळेस मग मुलांना शिकवायला जमत नाही. किंवा मग मला तिथपर्यंत जायला थोडी अडचणी येतात. मग त्यांना शिकवावं कसं हा एक प्रश्न निर्माण होतो. कधी कधी मुलं शिकवताना खूप कठीण जातं, कारण पाऊस आल्यामुळे मग कधी कधी शाळाही बंद राहते. ज्या दिवशी पाऊस उघडेल, ऊन पडेल चांगलं, ती जागा चांगली कोरडी होईल, तेव्हा मग मला परत त्या मुलांना शिकवायचं चालू राहतं. पण मध्ये मग खूप अडचणी येतात मुलांना पण थोडंसं. मग ती जी काय ती एक काय म्हणतात की जे तो धागा आहे तो जो सुरू झालेला असतो, मग हे पाऊस असला, ऊन असलं की मग ते मधातच कुठेतरी कटल्या जातं. आणि मग परत ती लिंक तुटून जाते मुलांची. मग परत त्यांना प्रवाहात आणायला पण थोडं कठीणच जातं. आणि मला तिथपर्यंत जाण्या येण्याच्या प्रवासासाठी पण खूप अडचणी येतात. आता माझ्याकडे कुठलं साधन नसल्याअभावी कधी कधी सांगितलं अगोदर मी की कधी कधी पैसे नसतात भाड्याला, तर मग कोणातरी लिफ्ट मागणं, म्हणजे ह्या गोष्टी चालूच राहतात संघर्ष. पण मग मी काय प्रवास थांबवलेला नाही, मी प्रवास सुरूच ठेवलेला आहे आणि तो कायम राहील पुढे पण. हे जे लहान मुलं मुली आहेत इतके आतुरतेने, उत्सुकतेने शिकतात, तर तुम्हाला यांच्याकडे बघून काय वाटतं? की तुमचा जो काही प्रयत्न आहे कुठेतरी एक सफल होतोय, किंवा असं एक जो विषय तुम्ही घेतलाय तो सत्कारणी लागतोय? मी म्हणत नाही असं की मी म्हणजे मुलांना शिकवलं म्हणजे ते मुलं म्हणजे 100% सर्वच मुलं नोकरीलाच लागतील असं नाही. पण त्याच्यातले 100 म्हणजे काही मुलं लागणारच, लागले तर 100% लागतील. पण मला हे म्हणायचंय की तुम्ही नाही, काही तुम्ही चांगलं जरी शिक्षण घेतलं तर तुम्ही एक समाजामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व तरी घडून जाता, किंवा एक चांगला माणूस म्हणून तुम्ही जगायला सुरुवात करता समाजामध्ये. कारण हे फक्त तुम्ही शिक्षणामुळेच करू शकता आणि हे शिक्षणामुळेच शक्य आहे. आता ही मुलांना गोडी निर्माण झाली, त्या मुलांना सांगायचं म्हणजे ह्या मुलांना आता खूप छान गोड निर्माण झाली त्या शिक्षणामध्ये. आणि आता ही मुलं रेग्युलर शाळेत येतात, बसतात. ज्या मुलांचे कागदपत्र निघाले त्यांचे मी जिल्हा परिषद शाळेमध्ये पण प्रवेश करून दिलेत. आणि शाळेमध्ये पण जातात, जिल्हा परिषद शाळेमध्ये काही मुलं जातात. आता छान त्यांना आवड निर्माण झाली. जिल्हा परिषद शाळेतले शिक्षक लोकही खूप चांगलं आता सध्या पण मला काम म्हणजे त्या मुलांना घ्यायला पण येतात. त्यांचा आता 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 कुठेतरी 1 महिना होता आलाय की आता ते पण सपोर्ट करायला लागले. आता ते पण करतायत सपोर्ट आता जिल्हा परिषदवाले पण. आता एवढं छान आपली संकल्पना आहे विना छताची शाळेची, इतकं छान सुंदररित्या तुम्ही आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरुवात केलेली आहे. पण कुठेतरी किंवा कधीतरी तुम्हाला असं वाटलं का, की मनाला असं वाईट वाटलं, किंवा असं एखादी काही घटना घडली किंवा काही क्षण आला की नको, नाही करायला पाहिजे, इथंच थांबलं पाहिजे, असं कधी वाटलं? येतो ना कधी कधी मनस्ताप. काय असतं कधी आता काही कसं असतं, मी म्हंटल अगोदर की खरंच जर चांगलं काम करत जर गेला माणूस, किंवा चांगलं काम हाती घेतलं तर त्याला त्रास खूप होतो. कारण हे आपण पूर्वीपासून पाहत आलेलो आहे. जे काय वेगळ्या क्षेत्रात जे काही महापुरुष आहेत, त्यांनी जे काही महापुरुषांनी कामं केलेत. मला तर एक उदाहरण देता येईल की जसं की सावित्रीमाईंना अक्षरशः ज्यावेळेस त्यांनी मुलींची पहिली शाळा सुरू केली, त्यावेळेस त्यांच्यावरही बरीच लोक शेण फेकायची. तर ते अजूनही बदललं नाही. आजही कुठं ना कुठून मला पण त्रास होतो. कुठल्या तरी विषयामध्ये हात घालून मुद्दा म्हणूनच खोडसाळपणा करायचा, असं काही पण करतातच लोक. पण मी त्यांच्या याला भीक घालत नाही आणि मी घाबरत पण नाही त्यांना. काय करून करून करणार आहे, तुमच्याकडून जे करायचं ते करा. मी माझं जे काम आहे, माझं काम मला माहिती आहे की माझं काम, माझे ध्येय, माझं उद्दिष्ट, माझं जे काही गोल आहे ते अगदी प्रामाणिक आहे, एकनिष्ठ आणि स्पष्ट आहे. त्याच्यामुळे मला माहिती आहे, माझ्या अंतःकरणातून विचार जर करतो मी नेहमी, की मला माहिती आहे की मी जे काय करतोय ते चांगलं करतोय, मी काही वाईट करत नाही.
त्याच्यामुळे शिक्षण हे खरंच चांगलं आहे. आणि जर शिक्षण जर आपण जर देत असेल त्याच्यात चुकीचं काय आहे? म्हणून मी किती जरी अडचणी आल्या तर मी त्याच्यावर मात करून पुढे जाणारा व्यक्ती आहे. आणि मी पुढेच जाऊन हा प्रवास अखंड तसाच तेवत ठेवणार आहे. आणि जे काही ह्या मुलांच्या आयुष्यामधला जो अंधार आहे हा एक शिक्षणाच्या माध्यमातून यांच्यामध्ये कुठेतरी प्रकाश निर्माण करण्याचा माझा हा अगदी मनातून माझी एक तळमळ आहे. आणि मला खूप माझी इच्छा आहे. आणि मी खरंच या मुलांसाठी खूप जेवढं काही माझ्याकडून करता येईल ते मी खरंच अगदी प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करत आहे आणि करणार पण आहे. खूपच छान सर, प्रेरणादायी आणि आशादायी तुमचा हा प्रवास आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे काही वाक्य आहे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो हे पिल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तर हीच संकल्पना किंवा हे जे काही वाक्य आहेत हे आपल्या विना छताच्या शाळेची जी काही संकल्पना आहे तर यामधून सत्य उतरत आहे कुठेतरी तुम्हाला जाणवत आहे? हो, नक्कीच. कारण काय जे महापुरुषांनी आज जी काही शैक्षणिक क्रांत्या घडवल्यात त्या शैक्षणिक क्रांतीतूनच हे कुठेतरी आज मला तुम्हाला आपल्या सर्वांना शिकायला भेटतंय. आणि बाबासाहेबांनी खूप चांगला संदेश देऊन गेलेत की शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. किंवा जो शिक्षण घेईल नाही का हो. तो कुठेतरी एक आपलं नाव चांगल्या पद्धतीने उंचावेल. तर हे खरंच सत्यातच ठरतंय. शिक्षण हे जे वाघिणीचं दूध आहे, जो पेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. हे वाक्य मला तरी वाटतंय की आज मी जे काही करतोय हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला धरूनच आहे. खरंच. तसंच सावित्रीमाई यांच्याही विचाराला आहे, महात्मा फुले यांच्याही विचाराला, शाहू महाराजांचे जे काही विचार होते, जे काही त्यांनी प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं होतं, हो. तसंच पद्धतीनं ह्याच महापुरुषांच्या विचारावर हे एक शैक्षणिक चळवळ चालू आहे. जसं की कधी कधी लोक मला असं पण विचारतात की तुम्ही कुठल्या समूहातील मुलांसाठी काम करताय, जे काही शिकवता. मग मी त्यांना सांगत असतो की बाबा तसं काही नाही. कारण प्रत्येक महापुरुषांनी जी काही कामं केली ते काही विशिष्ट वर्गासाठी नाही केली, बरोबर. ती सर्वांसाठीच केलेली आहेत. शिवाजी महाराजांनीही जे काही स्वराज्य निर्माण केलंय ते छत्रपती शिवाजी महाराजांनीही 18 पगड जातीतील लोकांना सोबत घेऊन, मावळ्यांना घेऊन एक स्वराज्य निर्माण केलंय. तसंच माझं पण आहे की चला महापुरुषांच्या आपण तर तळपायची पण बरोबर नाही करू शकत, पण काहीतरी जे आपल्याकडून काय जेवढं काही देणं होईल तेवढं एक देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. आणि जे काही वेगवेगळ्या महापुरुषांनी जे काही जे चांगली कामं केलीत तेच डोक्यात घेऊन हेच काम आज पुढे चालू आहे. सर, विना छताच्या शाळेचं पुढचं पाऊल काय असेल? पुढे काय विस्तार करायचा ठरवलाय आपण? मला तरी असं सध्या असा विचार आहे की बाबा जी काही तळागाळातली जी काही मुलं आहेत वंचित घटकातली, ह्या मुलांना चांगलं शिक्षण कसं देता येईल आणि यांना जिल्हा परिषदेशी कनेक्ट करता येईल. किंवा मला पण जर समाजातून काही मदत मिळाली तर मग मी पण यांच्यासाठी काही चांगलं करता येईल का मला, किंवा चांगलं शिक्षण देण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर काही उभं करता येईल का, याच्यासाठी पण माझे प्रयत्न चालू आहेत. आणि मुळात ह्याच मुलावर काम करायचं की ह्याच मुलांना एक चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे. जर आपला समाज आणि शासन काही मदत करू शकला तर तुम्हाला असं काय वाटतं की यांनी कुठल्या प्रकारची मदत केली पाहिजे? मदत म्हणजे कसं आहे की आता मदत प्रत्येक व्यक्ती एकच मदत नाही करू शकत. मला तर वाटतं की ज्यांना जे काय करायची इच्छा आहे त्यांनी ती मदत करावी. मग ती मदत कुठली का असेल, आर्थिक असेल, वस्तू स्वरूपात असेल, ज्ञानदानाची मदत असेल, कोणा जर मार्गदर्शन करायला यायचं असेल तर कोणी मार्गदर्शन करावं, कोणी चांगल्या काही गोष्टी जर मुलांना सांगता आल्या तर त्याही सांगण्यासाठी यावं. म्हणजे ज्यांना जे योग्य वाटेल ती मदत जर केली तरी मला याच्यातून ह्या मुलांसाठी अजून काहीतरी चांगलं करता येईल. समाजातील काही लोक शंका किंवा मग असं नाही का टीकेच्या भावनाने बघतात किंवा असं काही ईर्ष्या किंवा असं काही अडथळा आणण्याचा प्रयत्न करतात. तर या गोष्टीकडे तुम्ही कशा, नकारात्मक गोष्टींकडे कशा पद्धतीने बघता किंवा कशा पद्धतीने हँडल करतात, टॅकल करतात? नाही, ज्यावेळेस मी सुरू केलं त्यावेळेस मला याची पूर्वकल्पना होती. कारण मला माहिती होतं, म्हटलं चांगलं काम करत असताना वाईट आणि चांगले अनुभव येणारच आहेत आपल्याला. समाजामध्ये असे कटकारस्थान रचणारे पण लोक असतातच, त्यांना ते नको वाटतं किंवा मुद्दा म्हणून काहीतरी खोडसाळपणा करायचा, अशी पण लोक असतातच. पण काय जर यांच्याच टीकेकडे किंवा यांच्या शंकेकडे जर लक्ष दिलं तर हे कामाचं स्वरूप वाढणार नाही आणि जी काही चळवळ आहे ही काही वाढणार नाही. कारण जर मी तर असं म्हणेल की जर ज्योतिबा फुले, सावित्रीमाई
ज्यावेळेस सावित्रीमाईच्या अंगावर शेण फेकलं जायचं, जर सावित्रीमाईंनी जर त्यावेळेस तो विचार केला असता की माझ्यावर शेण फेकतात लोक, माझा अपमान करतात, मग आता कशाला जाऊ, मी नको जाऊ दे तिकडे, तर त्यांनी तसा जर विचार केला असता तर आज त्यांचं नाव राहिलं नसतं. आज त्यांचा जो काही इतिहास आहे तो आज इतिहास राहिला नसता ना. म्हणून चांगले आणि वाईट लोक आहेतच, त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं आणि आपण काय करतो चांगलं, ते आपल्याकडून काय चांगलं करता येईल ते प्रामाणिकपणे करत चालायचं. ते असं म्हणतात ना की हत्ती चले बाजार, कुत्ते भोगे हजार, असं त्या म्हणीच्या उक्ती याने जर तसं झालं तर आपल्याला काय अडचण नाही, कारण आपण काम चांगलं करतोय, त्याच्यामुळे चांगल्या कामाला तर त्रास होणारच आहे. तो त्रास सहन करूनच पुढे जायचंय, कुठेतरी भविष्यात चांगलंच करायचंय आपल्याला. आजच्या शिक्षकांना आणि समाजातल्या तरुणांना तुम्ही काय सांगाल? काय आज आपण जिथे वावरतो राहतो, आपल्या अवतीभोवती अशी पण काही लोक आहेत की ते खरंच भुकेने व्याकुळ झालेले आहेत, शिक्षणापासून वंचित आहेत, त्यांना जगण्यासाठी काही साधन नाही. अशा लोकांकडे आपण पण आपलं एक कर्तव्यच आहे. आपलं कर्तव्य हे आहे की आपणही त्याच्याकडे दुर्लक्ष न करता त्याच्याकडे चांगलं आपल्याकडून काय थोडंफार काही करता येईल का, हा जर एक मनामध्ये सकारात्मक जर भावना ठेवली तर मला तरी वाटतं की आपल्या हातूनही चांगलं काहीतरी कार्य घडेल. आणि चांगलं कार्य जर घडलं तर हे आपल्या स्वतःला खूप मोठं समाधान वाटतं आणि खूप एक वेगळाच आनंद राहतो. कारण ज्यावेळेस आपण दुसऱ्याच्या चेहऱ्याला आनंद देतो त्यावेळेस त्याच्या लाखपट आपल्या मनामध्ये खूप छान आनंद मिळतो आपल्याला. तर मग मी तेच म्हणेल की बाबा समाजातल्या तरुणांनी अशा गोष्टीकडे दुर्लक्ष करू नये, कारण आपण आज समाज बऱ्याचपैकी तरुण सोशल मीडियाच्या माध्यमात म्हणजे आहारी गेलेले आहेत. पण अशा पण काही सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेरणादायी गोष्टी आहेत, जातात कानावर की बाबा अशी काही लोक समाजामध्ये चांगलं काम करतात, तर त्यांनाही सपोर्ट जर करता आला तर करावा, नाही करता आला तर किमान आपणही आपल्याकडून काय चांगलं करता येईल का ते पण जर डोक्यात ठेवलं तर मला तरी वाटेल की नक्की येणाऱ्या काळात हळूहळू बदल घडेल त्या गोष्टीमध्ये चांगला. सर, स्लम एरियामध्ये राहणारे जे काही मुलं होते तर ते तुम्ही जसं आम्हाला बॅकग्राऊंडला सांगितलं की व्यसनाच्या अधीन गेलेले होते हे मुलं, वेगवेगळ्या प्रकारचे असे वाईट सवयींच्या अधीन गेले होते, तर या मुलांना तुम्ही कशा प्रकारे त्यातनं बाहेर काढलं आणि शिक्षणाच्या प्रवाहात आणलं? खरं तर चांगलं आणि वाईट काय असतं हे अगोदर मी त्यांना पटवून सांगितलं की बाळांनो, व्यसन करणं किती चुकीचं आहे, त्याचे काय शरीरावर परिणाम होतात, त्याचा हानिकारक कसं राहतं ते अगोदर मी त्यांना सांगितलं त्याचं. आणि मी असे काही छोटे मोठे उदाहरणं पण द्यायचो त्यांना की हे चांगलं नाही, त्याच्यासाठी जर तुम्हाला याच्यातून बाहेर पडायचं असेल तुम्ही शिक्षण घ्या, शिक्षण जर घेतलं तर तुम्ही ह्या गोष्टी करणार नाही, तुम्हाला एक चांगलं एक ज्ञान मिळेल, तुम्ही चांगल्या रस्त्याने जाल. मग तशा हळूहळू गोष्टी मी अशा सांगत गेलो. मग हळूहळू लगेच काय त्यांच्या सवयी तुटल्या नाही, पण वारंवार मी त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी सांगत गेलो आणि त्याचे चांगले आणि वाईट परिणामही सांगत गेलो. त्यावेळेस त्यांना मग नंतर आपण त्यांनाही हळूहळू कळायला लागलं. मग नंतर ते मुलं त्यापासून मग हळूहळू म्हणजे त्यांनी ते व्यसन सोडून दिले आणि एकदम खूप चांगल्या प्रवाहात आले. आणि ते शिक्षणाच्या प्रवाहात आल्यामुळे त्यांना आता खूप चांगला एक छंद जोपासला त्यांनी शिक्षणाचाच. आता छान मस्तपैकी ते अभ्यासाच्याच बाबतीमध्ये अगदी एकदम आनंदाने अभ्यास करतात आणि वेगवेगळे खेळ पण खेळतात. म्हणजे हे खूप माझ्यासाठी खूप खूप म्हणजे एक आनंदाचंच म्हणावं लागेल गोष्ट. सर, आपल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण जी काही संकल्पना सुरू केली आहे विना छताची शाळा, तर एक्झॅक्ट लोकेशन कुठे आहे? ही नगर हायवे रोड गरवारे कंपनीच्या मेन गेट पासून एक 200 मीटर अंतरावर लेफ्ट साईडला वाळूज लाईन म्हणून आहे, ते त्या वाळूज गावाच्या जवळच आहे. ज्यांना कुणाला मदत करायची असेल तर आम्ही सरांचा नंबर डिस्क्रिप्शन मध्ये व स्क्रीन खाली जो दिसत असेल तर त्याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता व तुम्ही डायरेक्ट भेट देऊ शकता. तर प्रेक्षकांनो, वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तर आज आपण पाहिली एक प्रेरणादायी कथा आपल्या विना छताच्या शाळेची. तर धन्यवाद सर, आमच्याकडून तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा पुढील आपल्या वाटचालीस. तर प्रेक्षकांनो, वेळ झाली आहे आता इथेच थांबण्याची. लवकरच भेटूया एका नवीन भागात, नवीन प्रेरणा, नवीन अनुभव आणि नव्या खऱ्या गोष्टींसोबत. तोपर्यंत जर तुम्हाला आमचा पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करा आमच्या YouTube, Instagram आणि Facebook पेजेसला. धन्यवाद.